पण श्रीदेवी आणि बोनी कपूरचं पण तेच झालं नाही का? हो, मला अजूनही मंजिरी म्हणजे वाईट वाटतं श्रीदेवीच्या अशा अनटाईमली डेथबद्दल. म्हणजे काय कमालीची ताकदीची अभिनेत्री आहे ती. आहे नाही होती. खूप वाईट वाटतं म्हणजे ज्या पद्धतीने ती गेली. सगळंच सुद्धा एक नाईटमेअर वाटतं. त्यांचं कसं जमलं? ती पण एक जरा चित्रविचित्र कथाच आहे. कारण ती साऊथमधून मुंबईमध्ये आली करिअर करायला. आय गेस तिचा सदमा हा जरी इथला पहिला चित्रपट असला तरी सदमाला आपण वी कॅन से इट्स अ कल्ट मूव्ही. येस. आजही चित्रपटांचा अभ्यास करणारे लोक सदमा आवर्जून बघतात फॉर द बेस्ट परफॉर्मन्स ऑफ श्रीदेवी ॲज वेल ॲज कमल हसन. पण श्रीदेवीला कमर्शियल सक्सेस मिळालं ते हिम्मतवाला या फिल्ममुळे. श्रीदेवी जेव्हा मुंबईमध्ये साऊथहून आली करिअर करण्यासाठी तर ती अंदाज घेत होती की कुठे राहायचं. कारण इथे मुंबईत शूटिंग करायचं, हिंदी मूव्हीज करायचे तर त्यासाठी तुम्हाला ॲकोमोडेशन हे हवंच. त्यावेळेला समबडी हॅज सजेस्टेड टू बी ॲट सिरॉक हॉटेल. आता ते हॉटेल नाही आहे, जमीनदोस्त झालं. तर सिरॉक हॉटेलमध्ये ती राहायची. त्याच दरम्यान बोनी कपूरशी तिची ओळख झाली. म्हणजे तो काळ होता मिस्टर इंडिया वगैरे त्या काळामध्ये. तर बोनी कपूर तर तिला बघता क्षणी लट्टूच होता तिच्यावर. आता श्रीदेवीच्या डेट्स पॅक होत्या. श्रीदेवीला मिस्टर इंडियासाठी कसं घ्यायचं हा मोठा प्रश्न होता. श्रीदेवीच्या आईला फोन करून करून तो थकला. मम्मी जी श्री से बात करवाइए, श्री से बात करवाइए. नहीं तुम किसी और को साइन करो, बेबी बिजी है, उसके पास डेट्स नहीं है. बहुत साउथ की फिल्में हैं, हिंदी की फिल्में हैं. आणि बोनी कपूरला कटवण्यासाठी तिने त्यावेळेला श्रीदेवीचे रेम्युनरेशन 5 लाख सांगितलं. इट वॉज अ ह्यूज अमाऊंट दॅट टाईम. आता 50 करोड जरी लिडिंग ॲक्टरला सांगितले तरी ते कमी आहे. पण ॲक्ट्रेसेसना मुळातच हे पे स्केल पॅरिटी खूप प्रकार आहे आपल्याकडे. मे बी हॉलिवूडलाही असेल. पण नेहमीच ॲक्ट्रेसेसना ॲक्टरपेक्षा कमी पैसे मिळतात, रेम्युनरेशन मिळतं. तर बोनी कपूरला कटवण्यासाठी तिने सांगितलं, देखो बोनी जी, बेबी 5 लाख रुपया लेगी, वो तो आप देंगे नहीं, तो जयराम जी की. बोनी कसला चिकट. बोनी मागेच लागला आणि बोनीने विचार केला आणि नंतर परत आईला फोन लावला. मम्मी जी मैं आपको 11 लाख रुपये दे रहा हूँ. डायरेक्ट डबल. मोर दॅन डबल. तिला आता नाही म्हणायला प्रश्नच नव्हता. डेस्परेट झाला. दॅट्स हाऊ बोनी साईन श्रीदेवी फॉर मिस्टर इंडिया. कारण सुरुवातीला तरी मिस्टर इंडिया इज अ हिरो ओरिएंटेड फिल्म. मिस्टर इंडिया ॲज टायटल सजेस्ट, इट वॉज टोटली अनिल कपूरला परफॉर्मन्स करण्यासाठी फिल्म होती. श्रीदेवीला साईन केल्यामुळे ती जी जर्नलिस्ट दाखवली आहे सीमा, तो रोल नंतर वाढवण्यात आला. आणि ही वॉज तो ऑलरेडी फॉलन इन लव्ह विथ हर. त्यामुळे तिच्यासाठी रोल वाढवणं त्याला क्रमप्राप्त होतं. तर त्याने श्रीदेवीला साईन केलं. मिस्टर इंडियाचं शूटिंग वगैरे सुरू झालं आणि मला वाटतं त्याच्या आधी किंवा त्या दरम्यान नंतर सिरॉक हॉटेलमध्ये एक कोणीतरी वेटर आला. श्रीदेवी आंघोळ करून वगैरे फ्रेश होत होती आणि त्या अर्थात तिकडच्या वेटरमध्ये खळबळ माजलीच होती. ब्युटी अँड सेक्स सिम्बॉल, सेक्स सायरन श्रीदेवी आपल्या हॉटेलमध्ये राहते. त्यामुळे ईच अँड एव्हरी वेटर वॉज डाईंग टू सी हर. त्या वेटरने नॉक करून दरवाजा उघडला. तिला ते एक्सपेक्टेड नव्हतं. अचानक कोणतरी असा स्ट्रेंजर रूममध्ये शिरल्यामुळे ती घाबरली आणि तिला तिथे इनसिक्युअर्ड वाटायला लागलं. त्यामुळे तिने ही गोष्ट बोनीशी शेअर केली की आय फील व्हेरी इनसिक्युअर्ड. वेटर आला माझ्या रूममध्ये अँड आय एम फिलिंग व्हेरी अनकम्फर्टेबल. नंतर बोनीने असं सांगितलं की तिथे काहीतरी भूताटकीचे वगैरे प्रसंग घडत आहेत, रात्रीची भूतं फिरतात, कसला कसला आवाज येतो, म्हणून श्रीदेवीला ते रूम नको आहे, ते हॉटेल नको आहे. पण प्रत्यक्षात एका वेटरने असा प्रकार केल्यामुळे ती घटना घडली. मग इकडे काय झालं की 2-3 वेळेला श्रीदेवीला बोनीने आपल्या घरी बोलवलं.
आपली पत्नी मोना कपूरशी ओळख करून दिली की मीट द गॉर्जियस लेडी, नंबर 1 ॲक्ट्रेस फ्रॉम साऊथ, शी इज डुईंग वंडरस जॉब इन हिंदी इंडस्ट्री. दोघींमध्ये हाय हॅलो झालो. तशी ती सॉफ्ट होती स्वभावाला श्रीदेवी. मोना तर चांगली लेडी होतीच. दोघींमध्ये मैत्री झाली. त्यावेळेला मोनाच्या समोर श्रीदेवी बोनी कपूरला बोनी भैया म्हणत होती. त्यामुळे समहाऊ मोना कपूरला वाटलं की ही सेफ रिलेशनशिप आहे. शी इज कॉलिंग माय हजबंड ॲज अ भैया. आणि नंतर त्यांच्या वेडिंग ॲनिव्हर्सरीला श्रीदेवीने साऊथच्या एका मोठ्या ज्वेलरकडून डायमंड मंगळसूत्र बनवलं आणि ते मोना कपूरला भेट दिलं तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी म्हणून. हू नोज की शी वॉज होम ब्रेकर. ज्या अभिनेत्रीने जिला आपली वहिनी मानलं, ज्याला भैया मानलं, त्याला मंगळसूत्र भेट दिलं आणि त्यांचंच घर तोडलं. असा प्रकार घडला. आणि बोनीनी सांगितलंच होतं की तिला राहायचा प्रॉब्लेम आहे, तिला आपल्या घरात ठेवूया का. मोनाला याची काहीच कल्पना नाही. शी इन्व्हायटेड ॲक्च्युली. म्हणजे आपण म्हणतो ना, संकट ओढवून घेतलं. कदाचित हे एक अंजन असेल इतरांसाठी. हू नोज. आणि श्रीदेवीने ते हॉटेल सोडलं सिरॉक आणि शी केम टू लोखंडवाला, स्टेईंग इन बोनीज बंगलो. ती बोनीच्या बंगल्यात राहायला लागली. वरच्या मजल्यावर श्रीदेवीला वरचा मजला दिला आणि खाली बोनीची फॅमिली राहायला लागली. आणि त्यांची मैत्री, बोनीच्या साईडने प्रेम वाढत गेलं. आणि मोनाच्या लक्षात आलं की आपल्या नात्यात दुरावा निर्माण होतो आहे. पुढच्या कालावधीमध्ये अशा काही घटना घडल्या की बोनी आणि श्रीदेवीचं नातं अधिक जवळ आलं. श्रीदेवीची सर्वेसर्वा तिची आई होती आणि प्रॉपर्टीसाठी बहिणीशी तिचं नातं फार चांगलं नव्हतं त्या काळामध्ये. श्रीदेवीच्या आईचं ऑपरेशन झाल्यामुळे अमेरिकेत झालं ते. आणि हे सगळीकडे तेव्हा छापून आलं की अमेरिकेसारख्या तथाकथित प्रगत राष्ट्राने श्रीदेवीच्या आईचं चुकीचं ऑपरेशन केलं. त्यात तिच्या आईचा मृत्यू ओढवला. आणि त्यावेळेला न्यूयॉर्कला श्रीदेवी एकटी होती. बर. शी वॉज क्राईंग, वीपिंग. नोबडी वॉज विथ हर टू whom she can talk about and share her sorrows, agony. बोनी कपूरने तातडीने फ्लाईट पकडलं आणि साहेब तिकडे पोचले. त्यांनी श्रीदेवीला खांदा दिला. बोनीच्या खांद्यावर डोकं ठेवून श्रीदेवी खूप रडली आणि तिने सांगितलं की आता आई गेली, आता मला कोण आहे. बोनीने तिला सपोर्ट केला, मॉरल सपोर्ट दिला. आणि नंतर असं समजलं की तो हा पिक्चर होता जुदाई वगैरे, ते नंतर बोनीचे सगळे चित्रपट तिने केले असं म्हणतात. म्हणजे माझ्याकडे त्याचा पुरावा नाही आहे, भले मी तुमच्याशी बोलतीये, या माध्यमावर बोलतीये, की श्रीदेवी प्रेग्नंट होती. आपण असं ऐकलंय की श्रीदेवी प्रेग्नंट होती आणि बोनीनी श्रीदेवीशी लग्न केलं. कुठे? अमेरिकेत? मुंबईत लग्न केलं असं म्हणतात. की तेव्हा त्यानेही इस्लाम धर्म स्वीकारला आणि श्रीदेवीशी लग्न केलं. त्याचा परिणाम मुलं अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर, बोनी कपूर आणि मोना कपूर यांची 2 मुलं यांच्या जीवनावर झाला. ते वेगळे झाले. मोना पुढच्या कालावधीमध्ये एक प्रकारची ट्रॅजेडीच झाली. मोनाला नंतर कॅन्सर झाला, तिची डेथ झाली. आणि एक 3-4 वर्षांपूर्वी श्रीदेवीची पण ट्रॅजेडी झाली. एका जवळचं लग्न अटेंड करायला दुबईला गेली, तिथे बाथटबमध्ये ॲक्सिडेंटली डेथ झाला. त्यामुळे आश्चर्यजनकच आहे, नाही का? आश्चर्यजनकच आहे. म्हणजे त्यात नेमकं काय काय घडलं हे अजूनही तितकंसे तपशील नीट कळू शकले नाहीत. श्रीदेवीच्या डेथबद्दल रहस्य आहे. पोलिसांनी बोनीला क्लीन चिट दिली. बरं, ते पोलीस साधेसुधे नाही आहेत, दुबईचे पोलीस आहेत. त्यामुळे असं ते दुर्लक्ष करतील, मामला रफादफा करतील असंही नाही. पण नाही कळलं. म्हणजे अजूनही तिच्या प्रेक्षकांना असं वाटतं की हे काही योग्य नाही घडलं आहे. म्हणजे कुठेतरी पाणी मुरतं आहे. जसं श्रीच्या शरीरात पाणी मुरलं तसं या प्रकरणामध्ये पाणी मुरतं आहे, अशी लोकांची भावना आहे. खरं काय ते कळलेलं नाही.
तो दिस इज हाऊ श्री अँड बोनी गॉट मॅरिड अँड दे आर हॅव्हिंग 2 kids, जान्हवी अँड खुशी. जान्हवीचा तर रुपेरी पडद्यावर पदार्पण झालं आहे. शी इज डुईंग कपल ऑफ गुड फिल्म्स. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.